बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित राष्ट्रीय महापशुधन एक्स्पोचे आज पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या एक्स्पोमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी अजितदादांची आठवण काढली। बीड जिल्ह्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिल्याचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना या एक्स्पोचा लाभ घेण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र हे कृषीप्रमाणेच पशुसंवर्धनालाही समान दर्जा देणारे पहिले राज्य असल्याचंही त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठी संधी ठरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान उद्या राज्याचे मुख्यमंत्रीही या एक्स्पोला भेट देणार आहेत। सगळ्यांना आव्हान असेल की बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने महापशुधन एक्स्पो आम्ही करत आहोत। पशुसंवर्धन विभाग करत आहे। यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पोहोचवलेलं आहे। सर्व पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे। गावोगावी आम्ही बचत गटांना देखील इथे बोलवलेलं आहे। अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे। मी मीडियालाही आव्हान करेन की आपण जरूर फिरून सर्व बघा आणि या सकारात्मक उद्देशाने जो कार्यक्रम झाला आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि या पशुधन एक्स्पोचा पूर्णपणे लाभ घ्यावा असंच आव्हान मी लोकांना करेन। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री आणि आपल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनाही निमंत्रण दिलेलं आहे। शिंदे साहेबांनाही दिलेलं आहे। तर त्यांचं येणं उद्या होणार आहे। मुख्यमंत्री उद्या 10:30 ते 11च्या दरम्यान येणार आहेत आणि या पशुधन एक्स्पोला प्रोत्साहन देण्यासाठी ते येत आहेत। आपण जेव्हा आपल्याला चांगलं लक्षात असेल, जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा प्रीतमताई खासदार होत्या, तेव्हा आपल्याकडे रस्त्यांची काय अवस्था होती, तर तेव्हा नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना करून रस्त्यांची दुरावस्था दूर केली आहे। तसंच आता पशुसंवर्धन खात्याचे मी मंत्री आहे, तर पशुसंवर्धन खात्याच्या लागणाऱ्या सगळ्या उपाययोजना आम्ही इथे करू, दुरावस्था दूर करू आणि सगळे जे दवाखाने आहेत त्यांना अपग्रेड करू आणि चांगल्या पद्धतीने इथे पशुधनाला आम्ही पूर्णपणे व्यवस्था उपलब्ध करून देऊ। धनुभाऊ पण कृषी मंत्री होते तेव्हाही त्यांनी प्रदर्शन घेतलं आणि आम्ही डॉक्टरांची भरती पण करतोय, ती अंतिम टप्प्यात आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांची देखील आठवण काढली आणि मुंडे साहेबांची देखील आठवण काढली। दादा पालकमंत्री होते, आजच्या या महाएक्स्पोच्या अनुषंगाने आठवण काढली। हे महापशुधन एक्स्पो आम्ही पूर्णपणे अजितदादांना समर्पित करत आहोत। आज दादा असते तर त्यांना कौतुक वाटलं असतं, त्यांनी खूप सूचनाही केल्या असत्या आणि ह्याला प्रोत्साहनही दिलं असतं। त्यांना आवड आहे। मला ते एकदा विमान प्रवासात सांगत होते की त्यांच्या जीवनात त्यांनी सुरुवात केली ते डेअरीपासून सुरुवात केली, तर त्यांना पशुधनाची आणि वेगवेगळ्या प्रयोगांची आवड होती, तर हे त्यांनाच डेडिकेटेड आहे। काही जे पशु महाविद्यालय परळीमध्ये होते अशी मागणी होती की त्यांना अजितदादा पवार यांचं नाव द्यावं। अशी मागणी आमच्यापर्यंत आली नाही। अशी मागणी असेल तर आम्ही सकारात्मकच विचार। काही छोटासा प्रश्न, गोशाळेला अनुदान मागणी केली जाते। सगळ्या गोशाळा जेवढ्या रेकॉर्डवर आहेत, वैद्य आहेत, त्या सगळ्यांचं अनुदान रेग्युलर जात आहे। पण अनुदान मिळवण्यासाठी जर रजिस्टर होत असतील तर त्यांची तपासणी केल्याशिवाय देणं योग्य नाही, कारण हा पैसा शासनाचा म्हणजे पर्यायाने जनतेचा असतो, तो असंच वाटता येणार नाही।